सर्वांना माझा नमस्कार. या महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाच्या आंतरजाल उपक्रम 2020च्या या संवाद मालिकेचं चौथं पुष्प गुंफण्यासाठी पुनश्च एक वेळ आपल्याला आदरणीय विद्या वाचस्पती देवीदास गुरवसर सोलापूर येथून मार्गदर्शनासाठी लाभलेले आहेत. अक्षर चांदणं हा ललित लेख संग्रह व संघर्ष एका वादळाचा हे चरित्र सुद्धा या ठिकाणी सरांचं प्रकाशित आहे. आणि सोलापूरचा स्वातंत्र्य संग्राम हा लेख संग्रह, तर शालेय बालनाट्य हा बालनाट्य संग्रह सरांचा प्रकाशित झालेला आहे. अशा प्रकारे सरांनी विपुल प्रमाणामध्ये या ठिकाणी साहित्य निर्मिती या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते व त्यांचा एक राष्ट्रीय व 2 आंतरराष्ट्रीय स्तरावरती शोध निबंध या ठिकाणी त्यांचे प्रकाशित झालेले आहेत, प्रसिद्ध झालेले आहेत. अशा या साहित्य क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेल्या हरहुन्नरी उपक्रमशील व व्यासंगी शिक्षकांची समाज दखल घेतच असते. ते विविध पुरस्कार देऊन समाज सन्मानित करत असत. त्याप्रमाणे सरांना विविध पुरस्काराने सन्मानित केलेलं सुद्धा आहे. त्यामध्ये लोकमंगल फाउंडेशन सोलापूरचा शिक्षक रत्न पुरस्कार सरांना मिळालेला आहे. साने गुरुजी कथामाळेच्या वतीने गुणवंत शिक्षक म्हणून सरांना सन्मानित केलेलं आहे. सरांना महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कृती समितीचा राज्यस्तरीय कृतीशील शिक्षक पुरस्कार सुद्धा सरांना या ठिकाणी मिळालेला आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व शिक्षकांना या व्हिडिओचा लाभ घेता यावा या उद्देशानं ही व्हिडिओ निर्मिती सरांनी केलेली आहे. अशा या अष्टपैलू हरहुन्नरी उपक्रमशील तंत्रस्नेही व्यासंगी अभ्यासवाच्या विद्यावाचस्पती देवीदास गुरव सरांचं मार्गदर्शन आज आपल्याला या ठिकाणी लाभतंय. खरंच आपण खूप भाग्यवान आहोत. पुढील सूत्र आदरणीय डॉक्टर देवीदास गुरव सरांकडे देतो आणि सरांना विनंती करतो तर आपलं मार्गदर्शन त्या ठिकाणी सुरू करावं. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. सर आवाज येतो ना? आणि स्क्रीन शेअर झालेली दिसेल. स्क्रीन शेअर झालेली आहे, आवाज व्यवस्थित येतो. जर अडचण वाटली तर मी सांगेन. सांगा. हा मला सांगा. जीव विठ्ठल, आत्मा विठ्ठल, परमात्मा विठ्ठल, विठ्ठल जनक, जननी विठ्ठल, सोयरा विठ्ठल सांगाते. अहिक्य विठ्ठल, परत्र विठ्ठल, निरंतर विठ्ठल, तरिता नाम विठ्ठल, रूप विठ्ठल, पतित पावन विठ्ठल, विठ्ठल नामा, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरु देवता विठ्ठल, निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल, नामा मने मज विठ्ठल सापडला. संत नामदेव विठ्ठलाची गर्जना करत उत्तर भारतामध्ये भागवत धर्माचा प्रचार केला. अशा भक्तराज श्री नामदेवांना मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या चरणी आजचा संवाद ठेवितो. आणि आपणही सारे रसिक शिक्षक बंधू भगिनी आज माझ्या संवादासाठी, मी संवादच म्हणेन, मार्गदर्शन म्हणणार नाही, मार्गदर्शक खूप मोठी माणसं करत असतात, मी अजून लहानच आहे. मी तुमच्याशी संवाद साधत आहे. माझ्या मनामध्ये संत साहित्य, संत चरित्र, संत जन यांच्याविषयी असलेली जी तळमळ आहे तीच मी तुमच्या सोबत संवाद रूपाने तुम्हाला विशद करत आहे आणि माझा तो छोटासा प्रयत्न आहे. संत नामदेव यांचा जीवन परिचय आपण आधी करून घेऊ, कारण संत नामदेव त्यांना भक्त शिरोमणी, संत श्रेष्ठ, भक्तराज अशा अनेक विशेषणांनी संबोधित केलं जातं. त्याला एक विशेष कारण आहे.
कारण संत नामदेव अगदी महाराष्ट्रापासून ते पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश इथपर्यंत भागवत धर्माची पताका भक्ती भावनेने फडकावणारे एक संत कवी होते. नामदेव दामाजी रेळेकर असं त्यांचं पूर्ण नाव असून त्यांची जन्मतिथी सांगितली जाते की कार्तिक शुद्ध 11/1992 म्हणजेच 9 नोव्हेंबर इसवी सन 1270 या दिवशी त्यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव दामाजी, आईचे नाव गोनाई. मराठवाड्यातील नरसी ब्राह्मणी जिल्हा परभणी असे त्यांचे मूळ घराण्याचं ठिकाण सांगितलं जातं. परंतु नामदेवांचं जन्मस्थान आणि समाधी स्थान हे पंढरपूर आहे. संत नामदेवांचा विवाह राजाईशी झाला. त्यांना नारायण, महादेव, गोविंद, विठ्ठल, लिंबाई अशी अपत्य होती. गुरु विसोबा खेचरांकडून गुरुपदेश प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या भक्ती उपासनेला अद्वैतता प्राप्त झाली. आणि आम्हाला सगळ्यांना माहित आहे की भक्ती आविष्कारासाठी उत्तम साधन म्हणून कीर्तन आणि अभंग या 2 साधनांचा त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतला. आणि हरिकीर्तनाची व नामकीर्तनाची जी नवी प्रथा आहे रूढ झाली ती महाराष्ट्रात, ती नामदेवांपासून. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी या भूमिकेने संत नामदेवांनी मराठी व हिंदी भाषेत अभंग लेखन केले. शतकोटी तुझे करीन अभंग अशी प्रतिज्ञा होती त्यांची. त्याविषयीची आख्यायिका बऱ्याच जणांना माहित असेल, पण आपण अर्थ असा काढू शकतो की शतकोटीची जरी प्रतिज्ञा केली असली नामदेवांनी, त्याचा अर्थ असा आहे की नामदेवांनी इतकं अभंग लेखन केलं की त्याला शतकोटीची संकल्पना म्हटलेलं आहे. की त्याचं पण एक प्रयोजन होतं. जेव्हा वाल्मिकींनी रामायण लिहिलं ते शतकोटी श्लोकांमध्ये आहे आणि त्याविषयीचा अभंग आपल्या नामदेवाच्या गाथेमध्ये सापडतो. आणि लेखनी आणि वाणीवर प्रभुत्व असलेला हा संत कवी आणि या संत कवीच्या लेखनीतून आणि उतरलेले हे सगळे भक्ती आविष्कार युक्त रचना आपल्याला अतिशय मोहित करतात. आणि एवढंच नव्हे तर विठ्ठलाला सुद्धा नामदेवाच्या भक्तीने लळा लावला होता. आणि म्हणून नामदेवांचे अभंग अगदी सुरुवातीपासून ते आज तागायत आणि पुढेही अतिशय लोकप्रिय ठरलेली आहेत. अखंड नाम संकीर्तन हे नामदेवांचे जीवित ध्येय होते. म्हणूनच भगवंताच्या कीर्तनात रंगून नामदेवांची अभंगवाणी फुलली व बहरलेली आहे. विठ्ठल भक्तीतून त्यांचं कवित्व फुलत गेलं आणि त्यांचं कवित्वाचं एकमेव प्रयोजन म्हणजे विठ्ठल प्रीती. आणि त्यांच्या काव्यात भक्तीचा अत्युत्तम विलास साधलेला आहे. त्यांच्या काव्याला तत्वज्ञानाची जोड आहे, भक्तीची जोड आहे, जिव्हाळा आहे आणि चैतन्यमय भावोत्कटता आहे. ज्ञान, भक्ती, कर्म या त्रिवेणी संगमाची अनुभूती आपल्याला त्यांच्या काव्यामधून येते. नामदेवांचं कर्तृत्व पण खूप मोठं आहे, विशाल आहे. भागवत धर्माचा प्रचार व प्रसार तर त्यांनी केलेलाच आहे. या कार्यात त्यांनी कधी खंड पडू दिला नाही. ज्ञानेश्वरादी भावंडांचा, संत मंडळींचा त्यांना सहवास लाभला. भागवत धर्माचे वैभव पंजाब पर्यंत नेले. गुजरात, उत्तर प्रांत, पंजाब या भागात तर त्यांनी दुसऱ्यांदा संचार करून महाराष्ट्राचा
भक्ती मार्ग परिचित करून दिला. पंढरीच्या विठ्ठलाची कीर्ती केवळ नाम भक्तीच्या बळावर सबंध देशभरात पसरवली. नामस्मरण आणि कीर्तनाच्या माध्यमातून विठ्ठल भक्तीचा महिमा समजावला. श्रीशैल, मल्लिकार्जुन, कन्याकुमारी, हरिहरेश्वर, घुमान, जनार्दन, अरुणाचल, चिदंबर, राजस्थान, प्रयाग, काशी, गया, वाराणसी इत्यादी ठिकाणी त्यांनी भ्रमंती करून भक्तीचे खरे मर्म आणि मार्ग समाजापुढे ठेवले. ज्ञानेश्वरांच्या पश्चात संत नामदेव 54 वर्ष जगले. या कालावधीमध्ये त्यांनी खूप भ्रमंती केली आणि जनमानसामध्ये भक्तीची स्फूर्ती जागृत केली. संत मीराबाई, संत कबीर, नरसिंह मेहता इत्यादी उत्तरेकडील संतांवरही नामदेवांचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येईल. मराठी बरोबरच हिंदी व गुरुमुखी म्हणजे पंजाबी भाषेतील त्यांच्या काव्यरचना त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देणाऱ्या आहेत. नामदेवजी की मुखबाणी या शीर्षकाने शिखांच्या नानक साहेब या ग्रंथात नामदेवांचे 100वर पदे समाविष्ट करण्यात आलेली आहे. आणि इतर पंजाबमधील गुरुदासपूर नावाचं जे शहर आहे नामदेवांची कर्मभूमी बनलेली आहे. भूतबिंड, मरड, भट्टीवाल, घुमान येथे संत नामदेवांचे स्मृती मंदिर आहेत. सबू गोविंद हे गोविंद बिनु संसार नाही, हा त्यांचा संदेश बहुजन समाजासाठी एकात्मतेची व समतेची शिक्षण देणारी आहे. पंजाब मधील घुमान येथे नामदेव श्री 10 वर्ष होते. म्हणजे बघा किती अफाट काम आहे संत नामदेवांचं. परिचय करून देण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला 2 सत्र सुद्धा पुरणार नाहीत. इतकं अफाट काम संत नामदेवांचं आहे. आणि संत नामदेव कोण होते? संत तर होतेच आहे, भक्त तर होतेच आहे, त्याचबरोबर ते प्रवचनकार होते, कीर्तनकार होते, कथनकार होते, उत्कृष्ट संगीतज्ञ होते, चरित्रकार होते, लेखक होते, संत कवी होते. असे अनेक व्यक्तिमत्वाचे त्यांचे पैलू जर आज पाहिले तर मन अचंबित होत. अशा संत नामदेवांच्या जैसा वृक्ष नेणे या कवितेचा आपण थोडासा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खर तर संतांच्या रचना ह्या उत्कट भक्तीतून आणि अलौकिक प्रतिभेतून उत्स्फूर्तपणे जन्माला येतात. आणि आपल्यासारखे पामर त्या अभंगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. आणि तो अर्थ लावत असताना आपल्याला एक जन्म सुद्धा नव्हे तर अनेक जन्म अपुरे पडतील. रचना वाटती वरवर साधी, पण त्यामध्ये अर्थाचा जो मर्म आहे, त्यांची जी भक्ती साधना आहे, त्या भक्तीच्या उत्कट आविष्कारातून जन्मलेली त्यांच्या या रचना आहेत, त्या आपल्या अल्पमतीने आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करत असतो. संत नामदेवांना चरित्रकार असं म्हटलं जातं कारण खूप जणांचे चरित्र त्यांनी लिहिले. तुम्हाला हे पण माहित असेल, ज्ञात असेल की ज्ञानेश्वरांच्या बरोबर त्यांनी ज्ञानेश्वरादी भावंडांचे सुद्धा चरित्र लिहिले, पण त्याचबरोबर अनेक चरित्र त्यांनी लिहिलेली आहेत. बघा, आद्य चरित्रकार म्हणून नामदेवांना ओळखलं जातं. प्रल्हाद चरित्र, ध्रुव चरित्र, त्रियाळ चरित्र, राजा हरिश्चंद्र चरित्र, म्हाळसेन चरित्र, उपमन्यू चरित्र, सुदाम चरित्र आणि इतर अनेक संतांचे चरित्र नामदेवांनी लिहिली. म्हणजे शतकोटी ही जी संकल्पना नामदेवांची होती, प्रतिज्ञा होती, ह्याचा थोडा तरी प्रत्यंतर आपल्याला येतो. आज भले त्यांचे अभंग 1000च्या आसपास उपलब्ध असली तरी नामदेवांच्या अभंग गाथेमध्ये त्यांनी कबुली दिलेली आहे की शतकोटीचे अभंग गाईन म्हणून. आणि त्याविषयीचे अभंग पण आहेत, पण आता आपण तिकडे जाणार नाही. आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असलेल्या वृक्ष
विषयीची जी संकल्पना आहे, उपमा आहे संतांना दिलेली, ती कशी दिलेली आहे, कोणते दृष्टांत आणि कोणती उदाहरण त्यांनी उपयोजलेली आहे, त्याचा थोडासा आपण आस्वाद घेऊया. कविता आपण आधी, मी थोडस कविता म्हणजेच आपण अभंग म्हणूया त्याचा. संत नामदेवांचा अभंग आहे. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. येऊनी या पूजा प्राण प्राणी जे करीती, त्यांचे सुख चित्ती तया नाही. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडिती, तया न म्हणती छेदू नका. निंदास्तुती सम मानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडून जाय. संत नामदेवांचा हा अभंग आहे. संत नामदेवांच्या या अभंगामध्ये मी 2 ओळींमध्ये त्याची मध्यवर्ती कल्पना इथं प्रस्तुत केलेली आहे. संतांच्या सहवासामध्ये होणारा लाभ संत नामदेव महाराजांनी सांगितलाय. बघा, संतांचं महत्व सांगत असताना काय सांगितलं की संत सहवास हा महत्वाचा आहे. कुठले संत, संत कोणाला म्हणायचा हा पण अर्थ त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. आणि विचार असा आहे, अशा सज्जनांची संतांची भेट जरी झाली, त्यांचे दर्शन जरी झाले, तरी साक्षात ईश्वराचे दर्शन होते. गरीब श्रीमंत, उच्च नीच, स्पृश्यास्पृश्यता वगैरे भेदभाव न मानता आपल्या कृतीतून जगभर आनंद, प्रेम, समाधान आणि शांतता पसरवण्याचा संदेश संत नामदेव महाराजांनी दिलेला आहे. म्हणजे वृक्षाची उपमा देण्याचं एक प्रयोजन आहे त्यामागे, की का असं संत नामदेव म्हणतात, काय असेल कारण त्यामागे. पहिलं म्हणजे पहिले 2 ओळी अशा आहेत, आपले पहिले 2 चरण असे आहेत की जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तिताती. संतांना वृक्षाची उपमा दिली. वृक्ष मान अपमान जाणत नाहीत, ते सर्वांनाच आश्रय देतात, ते समदर्शी असतात. तसेच समस्त संतांचे वागणे असते. बा किती मोठा विचार मांडलाय. आणि त्यासाठी साधं एक उदाहरण दिले वृक्षाच, की जे अगदी सर्वसामान्यांना सुद्धा माहित आहे आणि आपणही अनुभव घेतो की वृक्षाच्या सानिध्यात, वृक्षाच्या सहवासात आल्यानंतर त्या सहवासात आयला जो कोणी असेल, तो कसाही असेल, कुठल्याही जाती धर्माचा असेल, तर तो वृक्ष त्याला आपल्या जवळ जे काही आहे ते देतो, भेदभाव करत नाही. तसेच संत असतात. तुकोबा म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ. संतांच्या ठाई भेदाभेद नाही, संतांच्या ठाई भेदभाव नाही, तेच संत. आणि मग अशा संतांचा सहवास आणि असे संत कसे असतात, उदार, उदात्त, विशाल दृष्टिकोन असलेले, जे मान अपमान यांना याच्याशी त्यांचं काही देणं घेणं नसतं. त्यांच्या आश्रयाला ते सारेच जण येतात, दुष्ट सज्जन सारेच जण येतात. त्यांच्या दृष्टीमध्येच समतेची भावना असते. आणि बऱ्याच आख्यायिका तुम्ही संतांच्या सहवासात येणाऱ्यांचं मन परिवर्तन कसं झालंय, अनेक आख्यायिका आहेत. त्या आख्यायिका मी सांगणार नाही, पण आख्यायिका केवळ आख्यायिका नसतात, केवळ दंतकथा नसतात. त्यामध्ये काहीतरी बोधोपदेश असतो, त्यामध्ये काहीतरी अर्थ व्यक्त होत असतो. आणि तो जो मूळ
मूळ अर्थ असतो, महत्वाचा असतो, तो आपल्याला घ्यायचा असतो. म्हणून संत सहवास, संत कसे असतात, संत सहवास किती महत्वाचा आहे, हे नामदेव इथं स्पष्ट करतात. या संतांच्या ठायी असलेला जो गुणधर्म भाव आहे, तोही अतिशय महत्वाचा आहे. संतांचे, नामदेवांचे तर खूप अभंग आहेत संतांच्या विषयी. संतांचं महत्व सांगणार, संतांचं महत्व विशद करणारे खूप अभंग आहेत. परिसाचे संगे लोह होय सुवर्ण, तैसा भेटे नारायण संत संगे. वनस्पती परिमिळू चंदन झाला जाण, तैसा भेटे नारायण संत संगे. किंवा माझे माय बाप साधू संत जन, माझे जीव प्राण अंतरीचे. बघा, संतांचं महत्व सांगत असताना किती उदाहरणं दिलीत छोटी छोटी. आणि शेवटी त्याचं उदात्त रूप पण देखील, साधू संत म्हणजे माझे माय बापच आहेत. आणि आपल्या लेकराकडे हे माऊली रूपे संत समानतेनेच पाहणार आणि त्यांच्या अंतरीचे ते जीव की प्राण असतात, असे हे संत. अशा संतांविषयी नामदेवांची वाणी तर बहरलेलीच आहे. अनेक संतांनी सुद्धा संतांचं लक्षण, संत म्हणजे कोण, खरे संत कसे असतात, संतांच्या ठायी कोणत्या वृत्ती प्रवृत्ती असतात, याचा देखील विचार केलेला आहे. संत सेना नावाचा मला इथं एक अभंग सांगावासा वाटतो. फारच अगदी अगदी त्यांचे व्यवहारातले उदाहरण देखील संत कसे असतात अगदी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. अशा संतांची जी वाणी आहे, आपलं तर अंतर्मन ते शुद्धच करणार आहे. आणि मी संशोधनाचा विषय सांगितला तुम्हाला, पण मी संशोधन असं म्हणत नाही त्याला, कारण मुळात आमचा संबंध थेट संतांशीच येतो आणि आमच्या मुळातच असल्यामुळे त्या संतांचे विनम्र सेवक होण्याचं भाग्य मला मिळालं. आणि मी अजून पण स्वतःला संत सेवकच समजतो. संशोधन केलं म्हणजे फार मोठं काम केलं असं मला वाटत नाही. एका अर्थाने एक छोटीशी सेवा समजतो आणि ती संत कृपेमुळे साध्य झाली. संत सेना नावी म्हणतात, आम्ही बारीक वारीक करू हजामत बारीक, विवेक दर्पण आयना दाऊ, वैराग्याचा चिमटा हालवू, उदक शांती डोई घोळू, अहंकाराची शेंडी पिळू, भावार्थाच्या बगला झाडू, काम क्रोध नखे काढू, चौवर्णा देऊन हात, सेना राहिला निवांत. संत बघा असे असतात. काय करतात संत, किती महती वर्णावी या संतांची. आणि म्हणून संत नामदेवांना असं वाटतं की वृक्षांची उपमा संतांना योग्य होईल. आणि म्हणून संत नामदेव वृक्षाची उपमा संतांना देतात. या ठिकाणी आणखीन एक अभंग मला सांगावं असं वाटतं की संतांचं महत्व आपल्याला माहित आहे की संत एकनाथाचा अभंग आपल्याला अभ्यासाला होता पाठ्यपुस्तकामध्ये जुन्या, आता सध्या अक्षर भारतीला आहे. जळ वरी वरीक्षाळी मळ, योगी या सभाय करी निर्भळ, उदक सुख करी एक वेळ, योगी सर्व काळ सुख दाता. बघा, योगी हा सर्व काळ सुख देणारा आहे. योगी म्हणजे संत. आणि त्यासाठी दृष्टांत सुद्धा दिलेले आहेत त्यांनी. जल फक्त वर स्वच्छता करतो, किंवा पाणी जर आपल्याला तहान लागली आणि आपण पाणी प्राशन केलं, पिलं, एक वेळ सुख देऊ शकतो. पुन्हा तहान लागतेच, आपल्याला तृष्णा वाढतेच. पण संतांच्या सहवासामध्ये जर राहिलं तर सबाह्य निर्मळता येते. म्हणून संतांचं उद्दिष्ट तेच आहे
की तैसे योगी अशी खालती येणे, जे इह लोकी जन्म पावने, जन निववे श्रवण कीर्तन निज ज्ञान उद्धरी. संत एकनाथांचा अभंग आहे हा. म्हणजे प्रत्येक संतांनी पण सांगून ठेवले की संत कसे असतात. आणि हे जे संत आहेत ते स्वयंघोषित संत नाही आहेत, स्वघोषित संत नाहीत. की त्यांनी असं म्हटलेलं की आम्हाला संत म्हणा. त्यांच्या कर्तृत्वाने, त्यांच्या पारमार्थिक भक्तीने, पारमार्थिक वृत्तीने, समाज प्रबोधनाची आणि समाज कल्याणाची जी तळमळ आहे त्या तळमळीने समस्त सामान्य जनांनीच त्यांना संत ही उपाधी दिलेली आहे. म्हणून संतांचा गौरव करत असताना संत हे कसे असावेत. मला तुकोबांचा अभंग फार आवडतो. त्या संतांच्या विषयी म्हटलेलं आहे, चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगे साखर अवघी गोड, तुका महिने तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेची ना. चंदनांचं बघा, संत जे असतात त्यांचे हातही चंदनासारखे असतात, पाय ही चंदनासारखे असतात. म्हणजे काय, भक्तीचा सुगंध त्यांच्या प्रत्येक अवयवातून प्रसृत होणारा असा परिस्पर्शी म्हणजे संत. त्यांच्या सहवासात कुठलाही हीन व्यक्ती आला की तो चंदन होतो, तो परीस होतो. जसं दिव्याच्या पाठीपोटी अंधकार नसतो, जसं साखर सर्वांगी गोड असत, तसं संत त्यांच्यामध्ये अवगुण मिळतच नाही. असे हे संत. असा या संतांचा महिमा संत नामदेवाने सुद्धा गायलेला आहे. पुढे म्हणतात, पुढच्या ओळीमध्ये संत नामदेव म्हणतात बघा, येऊन या पूजा प्राणी जे करीती, त्यांचे सुख चित्ती तया नाही. उदाहरण दिलंय चांगलं एक, जे पूजा करतात त्यांचेच सुख ते चिंततील असं नाही. तर सर्वाच्या सुखाचे चिंतन म्हणजे सुखाची जी उदात्ततेची जी कल्पना आहे संतांच्या ठायी असलेली, ती त्यांनी इथं प्रतिपादन केलेली आहे. आता आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वृक्षांची पूजा आहे, पण जी लोक वृक्षांची पूजा करतात त्यांनाच सावली देते का, त्यांनाच फळ प्रदान करते का वृक्ष? नाही, तसं काही नाहीये. जो पूजा करतो, जो पूजा करतही नाही, जो संत असतो, जो सज्जन असतो त्यालाही, जो दुर्जन असतो त्यालाही हे वृक्षांचं देणं असतं. ते कधी असं भेदभाव करत नाही, त्यांच्या चित्तीमध्ये असा भाव कधी येत नाही. तसेच संत आहेत. म्हणून येऊन या पूजा प्राणी जे करीती, त्यांचे सुख चित्ती तया नाही. त्याविषयीची सुख दुःखाची भावनाच त्यांच्या मनामध्ये नसते. कोण पूजा करतील का, कोण आपला गौरव करतील का, आपला उदो करतील का, ही भावना मुळीच संतांच्या ठिकाणी नसते. सगळ्यात महत्वाचं संतांचं हे लक्षण. म्हणजे ह्या ठिकाणी हे ऐकत असताना आपल्या मनामध्ये संतत्वाची भावना, संत तत्व कसं आहे हे लक्षात येईल. म्हणजे एक प्रकारे संतांना वृक्षाची उपमा देत असताना येऊन या पूजा प्राणी जे करती, त्यांचे सुखचित्ती तया नाही. गुरु सर, हा, एकच मिनिट, मी तांत्रिक बाबीची पूर्तता करतो. गुरु सर, हँड राईज करा. करा चालू सर. धन्यवाद. येऊन या पूजा प्राणी जे करती,
त्याचे सुख चित्ती तया नाही, अथवा कोणी प्राणी येऊनी तोडिती तया न म्हणती छेदू नका. बघा, संतांच्या ठाई असलेला भाव व्यक्त करत असताना संतांच्या ठाई समदर्शीपणा किंवा समता हा गुण दर्शवताना संत नामदेव म्हणतात की जो कोणी आपली पूजा करेल, आपला गौरव करेल, त्यांचंच सुख चिंतन संतांच्या ठाई नसतं. त्यांच्या सानिध्यात येणारे जे कोणी असतील त्यांना ते सन्मानपूर्वक, आदरपूर्वक वागणूक देतात. आणि वृक्ष देखील तसाच आहे. आणि म्हणून तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरण पूजनाला फार महत्व आहे. वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने आपण वृक्षांची पूजा करतो, कारण त्या वृक्षांच्या ठिकाणी असलेला जो मोठेपणा आहे तो मोठेपणा अबाधित राहावा म्हणून ही भूमिका असते. अर्थात काही जण त्याला अंधश्रद्धा म्हणत असतील, पण ती अंधश्रद्धा नाही, ती डोळस श्रद्धा आहे. कारण वृक्ष थेट आमच्या श्वासाशी संबंधित असतो. आमच्या जिवंतपणाचं ते एक प्रतीक आहे. जीवन आपल्याला देणारं सुद्धा आहे असं मी म्हणेन. का तर आपला एक एक श्वास केवळ वृक्षांमुळेच चालू असतो. आता ते का हे सगळ्यांना माहित आहे. म्हणून अगदी पुरातन काळापासून आपले देव, आपले सण पर्यावरणाशी संबंधित आहे. कारण वृक्षाच्या ठिकाणी असलेली जी विशालता आहे, जो मोठेपणा आहे, जी समतेची भावना आहे, ती अन्य कोणामध्ये नाही. आणि हा मोठेपणा आपण साऱ्या सामान्य जणांनी विसरू नये, त्याचा विसर पडू नये म्हणून संतांनी सुद्धा वृक्षांना महत्व दिलेलं आहे. आणि उपमा देखील वृक्षाची संतांना दिलेली आहे. म्हणून वृक्षांना सुद्धा वृक्षांची पूजा करतात किंवा न करत नाही त्याबद्दल वृक्षांच्या मनामध्ये काही निर्माण होत नाही. भेद रहित असतात ते. रागही नसतो, द्वेषही नसतो, तिरस्कारही नसतो. कोणी त्यांना तोडायला आलात तरी ते नाही म्हणत नाही. किती मोठी गोष्ट आहे बघा या ठिकाणी. छोट्या छोट्या उदाहरणातून, साध्या साध्या उदाहरणातून वृक्षाची मनोवृत्ती किती विशाल आहे हे सांगत असताना संतांच्या ठाई देखील हा गुणधर्म आहे. आणि मग हे संतांचे गुणधर्म सांगत असताना, संतांची महती गात असताना, संत कसे आहेत हे सांगत असताना मला आजकालच्या परिस्थितीचा लक्षात घेतल्यानंतर तुकारामांचा एक परखड अभंग मला इथं उद्धृत करावा लागतो. कारण आज भक्तीचा जो बाजार मांडलेला आहे तो अतिशय क्लेशदायक आहे. आजकालचे जे स्वयंघोषित संत आहेत ते काय करतायत हे पाहिल्यानंतर ते काय मी बोलला नाही, पण वाईट वाटतं कधी कधी. आणि मग तुकारामांनी असं खणखरपणे आणि परखडपणे असे फटकारे मारलेले आहेत. ऐसे कैसे झाले बोंदू, कर्म करुनी म्हणती साधू, अंगाला राखव झाकुनी करती पाप, दाऊनी वैराग्याच्या कळा, भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती, जळो तयाची संगती. असे पण अशा संतांबद्दल तुकाराम किती परखडपणे बोलतात बघा. म्हणून संतांचा फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे. म्हणजे हे सांगायचं तात्पर्य असं आहे की संत कधी कशाची अभिलाषा धरत नाहीत. संतांच्या मनात कशाविषयीची आसक्ती सुद्धा नसते. मनात निर्मोही मनाने संत काम करत असतात आणि समाजाला सुद्धा
तशी दिशा दाखवत असतात. ज्याप्रमाणे कोणीही येऊन झाडाची कत्तल करायला लागला, ते असे असतात. पुढे जाऊ. पुढे म्हणतात, निंदा स्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. बघा किती महत्वाची गोष्ट आहे. निंदा आणि स्तुती समान मानणे, त्याला मनात खूप मोठेपणा लागतो. मनाची खूप संयमाची परीक्षा पाहणारी ही अशी वृत्ती आहे. सहनशीलतेची परिसीमा गाठणारी अशी वृत्ती आहे. असे संतच धैर्यवंत असतात. आपली चूक झालेली असताना सुद्धा आपली चूक दाखवणं म्हणजे त्या ज्याची चूक झालेली त्याला किती राग येतो पहा. आपल्यामध्ये किती षडरूप तीव्रपणे उद्दीपित होतात, कारण आपण अपेक्षा ठेवून काम करतो. आपल्या कामामध्ये थोडासा मतलबीपणा असतो. पण संतांच्या ठाई असं नसतं. निंदा स्तुती सम मानणारे हे संत खरे असतात. म्हणजे बघा, आज जर आम्हाला संतांना ओळखायचं असेल, खऱ्या संतांच्या सहवासात जायचं असेल, तर या सगळ्या संतांची लक्षणे जी सांगितली सगळ्या संतांनी आपल्या वारकरी संप्रदायामधल्या किंवा अन्य, ते आपण लक्षात घेऊया. केवळ डोळे झाकून अंधश्रद्धा ठेवून आपण संतांच्या असे जे संत असतात ना, म्हणजे आज आमच्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी जे सांगितले ते लक्षण, त्याच्या व्यतिरिक्त वेगळ्याच लक्षणाने ग्रासलेले हे जे स्वयंघोषित संत, त्यांच्या पाठीमागे डोळे झाकून जाऊ नका. तर डोळसपणे ते खरंच संत आहेत, खरंच त्यांच्या ठिकाणी वैराग्य आहे, खरंच ते निरासक्त आहेत का, हे आपल्याला समजतच. म्हणून आज संतांची लक्षणे सांगत असताना हा बहुमोल संदेश आहे संतांचाच. की कोणाला संत म्हणायचं, काय म्हणायचंय, का म्हणायचंय. म्हणजे या ठिकाणी निंदा स्तुती सम मानणारे जे संत आहेत आणि वृक्ष देखील तसेच आहेत, त्यांची भावना कशी असते तर निरपेक्ष असते. आणि निंदा स्तुतीला सुद्धा ते तेवढ्याच तत्परतेने सामोरे जातात. म्हणजे या दोन्ही गोष्टी त्यांच्या दृष्टीने सारख्याच असतात. कोणी निंदा, कोणी वंदा, तुकोबाचा अभंग आहे. आणि त्यांच्या सानिध्यात, त्यांच्या सहवासात येणाऱ्या सर्वांचाच आत्मिक उद्धार ते करतात. म्हणून तर संत नामदेवा सारख्या अनेक आपल्या संतांनी स्थितप्रज्ञ वृक्षाची उपमा संतांसाठी उपयोजलेली आहे. वृक्ष बघा किती स्थितप्रज्ञपणे उभा राहतो. ऊन असो, पाऊस असो, तोडणारे असो, पूजा करणारे असो, वारा असो, काही असो, अगदी स्थितप्रज्ञ. आणि ह्या अशा गुणामुळेच वृक्ष फार प्रिय. पण झालंय काय की वृक्षांच्या ठाई सुद्धा परमेश्वर असतो हे लोक विसरतात. आमच्या रानावनातले देव सगळे वृक्षाखाली आहेत, वृक्षाच्या सावलीत विराजमान आहे. ते सांगतायत आम्हाला की बाबांनो, हा वृक्ष माझा आहे, यात परमेश्वर आहे, जीवन दाता आहे तो. पण कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि सर्रासपणे वृक्षांची कत्तल होत आहे. हा माणसाचा किती मतलबीपणा आहे, तो टोकावर गेलेला आहे. म्हणून तर माझ्या मुलांना वृक्षाचं महत्व कळावं म्हणून मी वृक्षांचे वाढदिवस साजरे करतो 1 जुलैला. दरवर्षी गेल्या अनेक वर्षापासून हे काम चालू आहे. वृक्षांचं रक्षाबंधन करतो, वृक्षाचं संवर्धन करतो, रक्षण करतो, राखी बांधतो आम्ही वृक्षांना. आणि मुलांना संकल्पना सांगतो की बाबा हे असं करायचंय आपल्याला. म्हणजे शाळेत ह्या गोष्टी सांगितल्यानंतर आज आमची मुलं शेता बांधावर
घराच्या अंगणात वृक्षाचं संवर्धन करताना दिसत आहेत. अभिनव कल्पना माझ्या डोक्यात पण अचानकच उद्भवली ती, वृक्षांचा वाढदिवस. आता तर आमच्या इकडं वृक्षांची भिशी सुद्धा आहे. बऱ्याच जणांना पैशाची भिशी माहित आहे सगळ्यांना, पण वृक्षाची भिशी वेगळीच आहे. वृक्षच देतात त्याला लावायला आणि त्याने ते मोठं होईपर्यंत त्याला संवर्धन करायचं त्याचं. त्या वृक्षांच्या भिशीमध्ये मोठे मोठे असे आरोग्य क्षेत्रातले मोठे डॉक्टर, इंजिनियर असे मोठे मोठे व्यक्ती आहेत. मला पण ते फार आवडली ती कल्पना. मग या सणांशी किंवा जे प्रसंग असतात किंवा भारतीय संस्कृती असतात, सणवार असतात, त्याचा संबंध किती पर्यावरणाशी जवळचा आहे आणि त्यामागे काय प्रयोजन आहे हे सांगणं अधिक अपेक्षित आहे. आणि संत कोण असतात, संत कोणाला म्हणायचं हेही मुलांना सांगावं लागतं या अभंगाच्या द्वारे. का सांगायचं की मुलांना माहित नसतं, आपल्याला माहित असतं. आपण डोळे झाकून प्रत्येक व्यक्तीच्या संत कोण आहे हे लक्षात घ्या, त्यांच्या ठाई कोणते गुण आहे लक्षात घ्या. आणि आमच्या संतांनी हे सांगून ठेवले पदोपदी. हे लक्षात घेऊन आमच्या लहान मुलांच्या पिढीला जर आम्ही सांगितलं की संत कसे असतात, त्यांच्या ठिकाणी गुण कोणते असतात, त्यांचे भाव कोणते असतात, आपल्यात ते कधी येतील, आपण काय करू, आपल्याला काय करावं लागेल, केवळ पाठापुरतं आणि परीक्षेपुरतं आपल्याला सांगून जमणार नाही. कारण आपली मराठी भाषाच ही संस्कार संपन्न आहे. अनेक संस्कारात्मक गोष्टी या भाषेतून होत असतात. म्हणून भाषा बरोबर पर्यावरण आणि पर्यावरण आणि भाषा जी मराठी भाषा आहे त्याचा उचित समन्वय साधून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. करणं हे आपलं काम आहे. शेवटचा आपण बघूया अभंग, शेवटचे 2 ओळी. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडून जाय. काल डोंगरे सरांनी फार उत्तम सांगितलं. नंतरचा जो शेवट केला तो जीव आणि शिव फार मोठी अध्यात्मात मधली संकल्पना आहे. देहातील जीव हा आपला आत्मा आणि आत्मा म्हणजे परमात्माचा अंश असतो. ह्या दोघांची जर गाठ पडली की आत्मिक उन्नती झाली. पण ते सहजासहजी साध्य होत नाही. त्यासाठी संतांच्या सहवासात राहावं लागतं. संतांचे गुण, संतांची आत्मिक उन्नती कशी झालेली आहे त्यासाठी फार मोठे प्रयास करावे लागतात. आणि जीवाशिवाची भेट झाली की अंतःकरणातले सारे विकार नाहीसे होतात. सगळ्यात महत्वाचं, एकदा विकार नाहीसे झाली की आपल्याला कशाबद्दलच आसक्ती राहत नाही. पण हे विकार आमचे नाहीसे होत नाहीत. विकार वाढतच जातात आणि विषयासक्तपणा वाढत जातो. त्यामुळे म्हणून या संत सज्जनांचा सहवास आम्हाला अपेक्षित आहे. कारण संतापोटी देव वसे, दैवापोटी संत असे, ऐसा परस्परे मेळा देव संतांचा अंकिला. संता ठाई देव तिष्ठे, देव तेथे संत वसे, एका जनार्दनी संत देव तयाचा अंकित. बघा किती मोठा अर्थ या संतांच्या गुणाविषयी बोलत असताना एकनाथांनी सांगितलेलं आहे. संत, आता संत या ठिकाणी संताची संकल्पना व्यापकपणा फार मोठा आहे. संतांना गुरु म्हटलं जातं, मायबाप म्हटलं जातं, माऊली म्हटली जाते, संत म्हटलं जातं, सज्जन म्हटलं जातं, सत्पुरुष म्हटले जातात. खूप मोठी संकल्पना आहे. म्हणून सावतोबांचा पण एक अभंग मला सांगावा असं वाटतो की त्यांनी पण एक मागणं केलं देवाकडं, विठोबाकडं. आपल्या मागणे ते आम्हा नाही हो कोणाशी आठवावे संताशी हेची खरे, पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती घडावी संगती तयाशीच. सावता म्हणे कृपा करी नारायणा, देव तोची जाना असे मग. 8वीच्या पुस्तकातला हा अभंग आहे.
सावतोबा काय मागणं करतात? आम्हाला काही नको, आम्हाला संतांचा सहवास दे. तेच आम्हाला खऱ्या भक्तीचं मार्गदर्शन करतात. आणि आजकाल भक्तीचा बाजार मांडलेला असताना असे संत फार दुर्मिळ झालेले आहेत, हे खेदाने म्हणावं लागतं. याची पण जाणीव करून द्यायची असते आपल्याला. म्हणजे नामदेवाने शेवटच्या या 2 रचनांमध्ये जीव आणि शिव याचं महत्व सांगितलंय. अध्यात्मामध्ये काय महत्वाचं आहे हे सांगितलंय. त्याची भेट झाली की अंतःकरणातले विकार कसे नाहीसे होतात हेही छोट्या गोष्टीतनं सांगितलेले. आणि हा अभंग सांगत असताना, अभंगाचं विवरण करत असताना एकतर मुलांचा सहभाग फार कमी होतो, कारण बऱ्याच आपल्या मुलांना संतांविषयी, चरित्राविषयी, त्यांच्या जीवनाविषयी माहिती गोळा करतील, पण अभंगाचा आशयविषय सांगत असताना आपल्याला या ठिकाणी आपली भूमिका महत्वाची असते. आता भाषिक सौंदर्य काय आहे, काव्य सौंदर्य काय आहे, आशय सौंदर्य काय आहे, हे मी ओघाने स्पष्ट केलेलंच आहे. म्हणजे सगळ्या संतांची भाषा सोपी, रसाळ आणि ओघवती असते, त्यात प्रासादिकता असते, हे सगळं माहितच आहे. काव्य सौंदर्य तर अतिशय शब्दातीत आहे वर्णन करणं म्हणजे. तरी देखील मुलांना ते अवगत व्हावं म्हणून आपल्याला ह्या गोष्टी सांगायचे. आणि आशय सौंदर्य सांगत असताना याचं बरंच विवरण आपण केलंय. हे आपण औपचारिक आहे मुलांसाठी, हे पण आपल्यासाठी आपण घेत असताना थोडक्यामध्ये आपल्याला मुलांसाठी सांगावं लागेल. पर्यावरणाची रक्षणाची भूमिका आपली आहे हे सांगतात संत. संत कोणाला म्हणायचं, आपल्या जीवनामध्ये संतांचं महत्व काय हेही आपल्याला सांगायचं. संत कसे असतात, प्रवृत्ती कशी असते, ते आसक्त असतात का निरासक्त असतात, अपेक्षा ठेवून काम करतात का निरपेक्षपणे काम करतात, हेही आम्हाला सांगावं लागेल. म्हणजे संतांच्या ठाई समता, बंधुता आणि समता असते, समानता असते. सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज सामाजिक स्थितीमध्ये संतांचं सांगणं फक्त आध्यात्मिक नाहीये, नैतिक मूल्य सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे. काळपळे सरांनी सांगितलं नैतिक मूल्य. बऱ्याच संतांमध्ये ती सामायिकच असतात. संतांच्या रचनामध्ये ही नैतिक मूल्ये, भेदाभेद रहित भावना, आसक्त निरासक्त वृत्ती, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला स्पष्ट करता आल्या पाहिजे. आणि म्हणून संतांचं हे सांग मला मोठं वाटत आहे. आणि मला फक्त बोलायचं नाही आहे. कबीरांचा एक दोहा मला आठवतो. संतन के संग लाल तोरी अच्छी बनेगी, संतन के संग गंज के शरीर, हम उसकी गत सही जाने, वर्म नहीं जाने काग, कहत कबीरा सुन भाई साधू, हरे चरण. धामणगावचे जिल्हा सोलापूर, वैराग जवळ धामणगाव आहे. अमृत मानकुजी बोधला म्हणतात बघा. चे साधन समर्थ रामदास सांगतात. आज कठीण परिस्थिती आहे, सामाजिक स्थिती गती वेगळी आहे, संत सहवास मिळेल की नाही, पण संत साहित्य म्हणजे संतांचा सहवास. आणि या संत साहित्याचा सहवास म्हणजे संत सहवासामध्ये राहिल्यानंतर आपोआपच मनाची भावना तशी होते. म्हणून संतांचं हे लक्षण सांगत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टी मुलांमध्ये हळूहळू उतराव्या लागतात. आणि संत वाणी ही आपल्याला 7वी इयत्तापासून आहे.
7वीच्या पाठ्यपुस्तकात आहे, 8वीच्या पाठ्यपुस्तकात आहे, 9वी 10वीचे तर आहेच. म्हणून ही जी पायाभरणी असते ना संत तत्वाची, संत वृत्तीची, ही अगदी बाल सुलभ मनापासून, म्हणजे अगदी 5वी वर्गापासून किंवा त्याच्या आधीपासून पण संत असतील, संतांचे अभंग असतील पाठ्यपुस्तकात, त्याचं घेण्याचं प्रयोजन तेच आहे की बाबा या वर्गापासून तुला संत माहित असले पाहिजेत, त्यांचे गुण हळूहळू माहित झाले पाहिजेत. एका वर्षात आपल्याला हे संतांचे गुण आत्मसात होणारच नाहीत. सांगणं होईल पण अंगीकारणं फार अवघड आहे. देवपूजा बरोबर, अध्यात्म बरोबर सदाचरण पण महत्वाचं आहे ना, आचरण सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. केवळ वृक्षांच्या जरी सानिध्यात राहिलं तर वृक्षांचे थोडेफार तरी गुण आमच्यात उतरतील, हे पण सांगणं महत्वाचं. पाठाखाली जे स्वाध्याय सांगले ते तर मुलं सोडवतीलच, आपण सांगूच. परंतु संतांचे हे सगळे उदाहरण, संत हे फक्त हा एक विषय झाला फक्त संत सहवासाचं महत्व, संतांचं महत्व, संतांची वृत्ती प्रवृत्ती, संतांचं आचरण, संतांचं सदाचरण, संतांचे विचार, संतांची वाणी, संतांची लेखणी, संतांचं व्यक्तिमत्व, संतांचं जीवन चरित्र, किती सांगावं. म्हणून वृक्ष आणि संत हे सांगत असताना संतांची महती सांगत नामदेवाने अतिशय उत्कृष्टपणे विशद केलेले आहे. उत्कृष्ट म्हणणे त्यांना काय म्हणतो, त्याला त्यांचं तुलना करणे असं होईल असं मला म्हणावं वाटतं. पण परंतु सांगणं परिहार्य आहे. आणि माझ्या या संत वाणीच्या निमित्ताने मी संत नामदेवांच्या बरोबर अनेक संतांचे विचार आणि संतांविषयीचे त्यांचे संवाद शब्द रूपामध्ये आपल्या समोर प्रस्तुत करू शकलो. ही संतांचीच कृपा आहे आणि संत कृपेनेच मला बोलता आलं. आणि माझी पण अशी इच्छा आहे की संत सेवेमध्ये सेवक म्हणून राहू. आणि पंढरपूरला जरी जाता आलं नाही, आषाढी कार्तिकीची जरी वारी करता आली नाही, पण भक्तीची ही जी लेखन सेवा आहे ती संतांच्या चरणी आणि विठ्ठलाच्या चरणी समर्पित करावी. आपली वाणी सुद्धा त्यांच्या चरणी समर्पित करावी. आणि याच भावनेने मी इथं विराम घेतो. धन्यवाद.